नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शनिवार 23 नोव्हेंबरला आहे कालभैरव जयंती. ज्या ठिकाणी कालभैरवाचे मंदिर आहे या ठिकाणी कालभैरव जयंतीला यात्रा भरते. कालभैरव हे भगवान शंकरांचे रूप आहे. कालभैरवांना भैरवनाथ, कालभैरी, बहिरीनाथ, भैरव या नावाने ओळखले जाते. या सर्वांमध्ये एक साम्य आहे, ते म्हणजे त्यांना केवळ काळाचे स्वामी, कडक उपासनेचा देव म्हणून ओळखले जाते. कालभैरव हे भगवान शंकरांचे अतिक्रोधिष्ठ रूप आहे. कालभैरवांचे वाहन श्वान आहे. कालभैरवांच्या हातात त्रिशूळ व खटवांग आहे. त्रिपुर भैरवी ही त्यांची पत्नी आहे. कालभैरवांची अनेक ठिकाणी मंदिरे आहेत. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक म्हणून ओळखला जातो, त्यामुळे सर्व शक्तिपीठांच्या ठिकाणी कालभैरवांचे स्थान आहे. ब्रह्मदेवाने भगवान शंकराचा अपमान केल्यानंतर त्यांच्या क्रोधाग्नीतून काळ्या रंगाचा भैरव जन्माला आला. त्याने ब्रह्माचे शिवनिंदा करणारे 5वे मस्तक तोडले. ब्रह्महत्येच्या पापातून मुक्तीसाठी भगवान शिवाने कालभैरवास प्रायश्चित्त करण्यास सांगितले. कालभैरवाने प्रायश्चित्त म्हणून त्रिलोक भ्रमण केले, पण सर्व तीर्थांना जाऊनही भैरवाचे ब्रह्महत्येचे पाप नष्ट झाले नाही. शेवटी काशीमध्ये कालभैरवाला पापमुक्ती मिळाली व त्याने ब्रह्माचे मस्तक जेथे ठेवले होते तेथे कपालमोचन तीर्थ बनले. कालभैरवांची उपासना केल्यामुळे आपल्या पुढील सर्वात मोठे अडथळे दूर होतात. कालभैरवांची उपासना करण्यासाठी आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो. तो मंत्र म्हणजे ओम कालभैरवाय नमः, ओम कालभैरवाय नमः. आपल्या कामामध्ये काही अडचणी असल्यास आपण हा मंत्र अवश्य म्हणावा किंवा आपण रोज कालभैरवाष्टक म्हटले तर अनेक त्रासापासून आपल्याला मुक्ती मिळते. कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरव जयंती असते, तर यावर्षी 2024मध्ये शनिवारी 23 नोव्हेंबरला कालभैरव जयंती आहे. या दिवशी आपण कालभैरवांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी. शनीप्रमाणे कालभैरव हे अति उग्र रूप असल्याने कालभैरवांची मूर्ती घरात पूजू नये, मंदिरात जाऊनच त्यांची पूजा करावी. कालभैरवांची पूजा केल्याने शत्रुपीडा, नजरदोष, पितृदोष यांचा त्रास राहत नाही. जी मुले हट्टी असतात, तापट असतात, त्यांनी रोज एकदा तरी घरी संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणावे. खूप चांगला प्रभाव आपल्या मुलांवर पडतो. कालभैरवांची अतिशय चांगली सेवा आहे. तंत्ररसामध्ये भैरवाची 8 नावे नमूद केली आहेत. भैरव, असितांग, रुद्र, चंद्र, क्रोध, अमृत, कपाली, संहार अशी ही 8 नावे आहेत. सनातन धर्माच्या 3 मूर्तीपैकी भैरव, कालभैरव व बटुक भैरव अशी ही कालभैरवांची 3 नावे लोकप्रिय आहेत. कालभैरव जरी भयानक मानले जात असले तर त्यांची पूजा करणे भक्तांसाठी नेहमीच मुक्तिदायक व सुखदायक असते. आपण या कालभैरव जयंतीला कालभैरवांची सेवा करू शकतो. तर आपण या दिवशी कालभैरवांच्या मंदिरात जाऊन त्यांच्यासाठी नैवेद्य घेऊन जायचं आहे. त्यामध्ये आपण हार, नारळ, खडीसाखर व नैवेद्यामध्ये वांग्याची भाजी किंवा वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी, कांदा, लिंबाची 1 फोड आपण कालभैरवांच्या मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. कालभैरवांच्या मंदिरात जाताना आपल्याला सोबत मोहरीचे तेलही घेऊन जायचं आहे. त्या ठिकाणी दिवा लावलेला असतो, त्यामध्ये आपल्याला हे मोहरीचे तेल घालायचे आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा कालभैरवांच्या समोर लावल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर आपल्याला तेथे बसून 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे आहे. आपल्याला तेथे बसून कालभैरवाष्टक म्हणणे शक्य नसेल तर आपण घरी येऊन कालभैरवाष्टक म्हणावे. आपल्याला शक्य असल्यास कालभैरव जयंती दिवशी आपण 7 किंवा 11 लिंबूंची माळ कालभैरवांना अर्पण करायची आहे. जी व्यक्ती कालभैरवांना लिंबूची माळ अर्पण करेल त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात, त्यांना सर्व त्रासातून मुक्ती मिळते. कालभैरवांचे स्थान हे सर्वच प्रमुख मंदिराजवळ असतेच, पण एखाद्या गावात जर कालभैरवाचे मंदिर नसेल तर आपण काय करावे, तर आपण ही सेवा घरीही करू शकतो. घरी आपण 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचे आहे आणि जो काही नैवेद्य आपण कालभैरवांना दाखवणार आहोत, बाजरीची भाकरी आणि वांग्याचे भरीत, हा नैवेद्य आपण एखाद्या कुत्र्याला द्यायचा आहे. कालभैरवाष्टक म्हणण्याची ही सेवा आपण जरूर करावी. अतिशय प्रभावी सेवा आहे. ज्या घरामध्ये नित्यनेमाने सायंकाळच्या वेळी कालभैरवाष्टक म्हटले जाते त्या घरामध्ये कधीही शत्रुपीडा, नजरदोष अशा गोष्टी राहत नाहीत. तर आपण रोजच कालभैरवाष्टक सायंकाळच्या वेळी म्हणावे. कालभैरवाष्टक तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल किंवा तुम्ही दिंडोरी प्रणित नित्यसेवेच्या पुस्तकात कालभैरवाष्टक आहे ते बघून तुम्ही जरूर कालभैरवाष्टक म्हणावे. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.